आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। पुण्यात बोबदेव घाटात मुलीवर गँगरेप, तिच्या अंगावर जखमा, रुग्णालयात उपचार सुरू। पुणे शहरातील मानवडी परिसरात स्कूल व्हॅन चालकानं अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेनं खळबळ उडाली आहे। बोबदेव घाटात देखील एका मुलीवरती गँगरेप झाल्याची घटना घडली आहे। शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे। मुलीवर गँगरेप झाल्याची माहिती समजताच गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बोबदेव घाटात मुलीवर गँगरेप झालाय। ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली आहे। तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालंय। जखमी अवस्थेतच तिला रुग्णालयात दाखल केलं आहे। ससून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेतली आहे। या घटनेचा अधिक तपास केला जातोय। कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। 21 वर्षीय तरुणी मित्रासोबत बोबदेव घाटात बुधवारी रात्री गेली होती। तिच्यावर तिघांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास बलात्कार केला। ज्या ठिकाणी ही घटना घडली ती अंधारात आणि निर्जन अशी होती। या घटनेची माहिती पोलिसांनी पहाटे 5च्या सुमारास मिळाली। पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत। गुन्हे शाखेची पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे।